नमस्कार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने QA येथील गृहप्रकल्पातील सदनिकांसाठी अर्ज मागवलेले आहेत. तर या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारचे कागदपत्र लागणार आहेत किंवा काय अटी शर्ती आहे किंवा पात्रता निकष काय आहेत, म्हणजे कोण अर्ज करू शकतो आणि कुठली कागदपत्र लागणार आहेत, तर त्याबाबतची माहिती आपण सविस्तर इथे घेणार आहोत. तसेच सदनिकाची प्राईस काय असणार आहे. तर हे आहे महानगरपालिकेचं मुख्य संकेतस्थळ. इथं बघा, आवास योजना शहरी गृहनिर्माण. मी ह्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल. ठीक आहे. तर बघा, इथं झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS QA गृहनिर्माण प्रकल्पाचे जाहीर प्रकटन. तर ह्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं तर ती PDF डाउनलोड होईल आणि तुम्हाला ती मग ओपन करायची आहे. तर मी ऑलरेडी ओपन केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता जाहीर प्रकटन. तर बघा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग जाहीर प्रकटन. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक QA गृहनिर्माण प्रकल्प. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक QA गृहनिर्माण प्रकल्पामध्ये रिक्त सदनिकांसाठी पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी असणाऱ्या पात्र व इच्छुक अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सर्वात आधी तर ह्याच्यासाठी जे आहे ते अर्ज पिंपरी चिंचवडमधील रहिवासीच अर्ज करू शकतात. बाहेरची कोणीही अर्ज करू शकत नाही. त्यांच्या इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि बाहेरचे कोणी सापडलं तर त्याच्यामध्ये तुमच्यावरती कारवाई होऊ शकते किंवा तुमची जी काही भरलेली रक्कम आहे ती सुद्धा जप्त होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. त्याच्यामुळं बाहेरच्या लोकांनी अर्ज करू नका. सदर प्रकल्पाची संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे. प्रकल्पाचे नाव QA. एकूण रिक्त सदनिका संख्या 92 आहे आणि ह्याची जी किंमत आहे ती 13,718 आहे. या सदनिका ज्या आहेत त्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नाहीत, त्याच्यामुळं तुम्हाला इथं सबसिडी मिळणार नाही 2.5 लाख रुपयाची. ठीक आहे. उलट तुम्हाला नियमानुसार जवळपास 6 ते 7% स्टॅम्प ड्युटीसुद्धा इथं भरावं लागणार आहे आणि इतर सुद्धा ॲडिशनल कॉस्ट असणार आहे, तीसुद्धा भरावी लागू शकते. साधारणतः ॲडिशनल खर्च जो आहे तो 1.5-2 लाख रुपये येऊ शकतो. म्हणजे अंदाजे 15 लाख रुपये असं तुम्ही समजू शकता. ह्याचं बॅकग्राऊंड काय आहे की ह्या सदनिका ज्या आहेत ते रावेत येथील गृहप्रकल्पातील जे लाभार्थी होते तर त्यांच्यासाठी होत्या, परंतु काही कारणास्तव तो प्रकल्प न्यायालयात गेला आणि नंतर तो महानगरपालिकेनेच रद्द केला, कारण त्याची कॉस्ट जी होती ती वाढली होती. त्याच्यामुळं मग त्या लाभार्थ्यांना ह्या प्रकल्पामध्ये सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तर काहींनी घेतल्या, काहींनी घेतलेल्या नाहीत. मग काही सदनिका रिक्त राहिलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी ही अर्ज प्रक्रिया राबवलेली आहे. परंतु आता ह्याच्यासाठी कोणीही अर्ज करू शकतो. पिंपरी चिंचवडमधील पात्र रहिवासी फक्त अर्ज करू शकतो. तर सदर प्रकल्पाकरिता सर्वसाधारण अटी व शर्ती खालीलप्रमाणे असणार आहे. सगळ्यात आधी तर या सदनिकामध्ये जे आहे ते प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे. म्हणजे जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला सदनिका फिक्स मिळणार आहेत. ठीक आहे. त्यालाच म्हणतात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. सदर प्रकल्पासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रहिवासी नागरिक अर्ज करू शकतात आणि ह्याच्यासाठी उत्पन्न मर्यादा जी आहे ती 3 लाख रुपयांची आहे. आर्थिक वर्ष 24-25 साठी. अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे भारतात कुठेही घर नसावं. ठीक आहे. 5. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत यापूर्वी चरोली, रावेत, बोराडेवाडी, डुडुळगाव, पिंपरी व आकुर्डी येथील प्रकल्पांसाठी अर्ज केलेल्या परंतु सदनिका प्राप्त न झालेल्या व प्रतीक्षा यादीतील नागरिक नव्याने अर्ज करू शकतात. आता महानगरपालिकेने यापूर्वीसुद्धा अनेक प्रकल्पांसाठी अर्ज प्रक्रिया राबवलेली आहे. तर त्या लोकांचा प्रश्न असा असतो की आता आम्ही अर्ज करायचा की नाही करायचा. जर तुम्हाला पुन्हा QA मध्ये सदनिका हवी असेल तर तुम्हाला पुन्हा सेपरेट अर्ज करावा लागतो.
ठीक आहे. आता बघा कुठल्या प्रवर्गात किती सदनिका उपलब्ध आहेत ते पाहणार आहोत. तर याच्यामध्ये 2 मुख्य प्रवर्ग आहेत, एक नॉन PH आहे, एक PH आहे. PH म्हणजे दिव्यांग किंवा हँडिकॅप, ठीक आहे. मग खुल्या प्रवर्गामध्ये जे दिव्यांग नाहीत म्हणजे नॉट PH, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी एक पण सदनिका उपलब्ध नाही आहे. पण जर तुम्ही दिव्यांग असाल तर त्यांच्यासाठी 19 सदनिका उपलब्ध आहे. तसंच इतर मागास प्रवर्ग OBC, VJ, NT दिव्यांग नसणारे म्हणजे नॉट PH, तर त्यांच्यासाठी 28 सदनिका आहेत. आणि दिव्यांग म्हणजे ह्याच प्रवर्गातील दिव्यांग त्यांच्यासाठी 7 सदनिका उपलब्ध आहेत. अनुसूचित जाती SC नॉन दिव्यांग म्हणजे नॉन PH साठी एक पण सदनिका उपलब्ध नाही आहे. पण PH किंवा दिव्यांग व्यक्तींसाठी 2 सदनिका इथं राखीव आहेत. तसंच ST साठी नॉन दिव्यांग म्हणजे नॉन PH किंवा दिव्यांग नसलेले अशा लोकांसाठी 22 सदनिका, तर दिव्यांग असणाऱ्यांसाठी 14 सदनिका उपलब्ध आहेत. अशा टोटल 50 नॉन PH, ठीक आहे, आणि 42 PH लोकांसाठी राखीव आहेत, ठीक आहे. आता जर तुम्ही ओपनमध्ये असाल आणि दिव्यांग असाल आणि प्रवर्गामध्ये असाल पण तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल, तर तुम्ही थेट जनरलमधल्या PH मध्ये सुद्धा अर्ज करू शकता, ठीक आहे. अशा पद्धतीने हे डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. अर्जदारांनी जाहिरात प्रसिद्धीच्या मुदतीत आवश्यक कागदपत्र सादर करणं बंधनकारक आहे. अर्जदारांना मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी करून घेणं आवश्यक आहे, ठीक आहे. तर तुमचे सगळे डॉक्युमेंट जे आहे त्यांचं व्हेरिफिकेशन होणार आहे. त्याच्यामुळं पिंपरी चिंचवडच्या बाहेरचे तुम्ही असाल तर इथं अर्ज करू नका, नंतर तुम्हालाच त्याचा मनस्ताप होऊ शकतो. बघा, पहिलं कागदपत्र जे आहे ते उत्पन्नाचा दाखला तुम्हाला पाहिजे आहे किंवा ITR पाहिजे आहे किंवा फॉर्म नंबर 16A पाहिजे आहे. आर्थिक वर्ष किंवा फायनान्शियल इयर 2024-2025 मध्ये, ठीक आहे. नंतर जात प्रमाणपत्र जर तुम्ही जातीच्या प्रवर्गातून अर्ज करणार असाल तर. आता जो अर्ज करणार आहे त्याचंच लागणार आहे. तुम्ही म्हणणार की आईचा देऊ का, भावाचा देऊ का, वडिलांचा देऊ का, बायकोचा देऊ का, तर असलं काही चालणार नाही. ज्याच्या नावे अर्ज आहे त्याच्यात सगळे डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि ते सर्व डॉक्युमेंट्स पिंपरी चिंचवडमधलेच पाहिजे नाहीत. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, अर्जदारांचे मतदान ओळखपत्र, भाडे करार किंवा संमतीपत्र 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरील, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल, आणि दिव्यांग प्रमाणपत्र जर तुम्ही दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करत असाल तर, ठीक आहे. इथं त्यांनी प्रत्येक ठिकाणी स्पेसिफिक सुद्धा मेन्शन केलं आहे की सर्व डॉक्युमेंट जे पाहिजे आहेत ते पिंपरी चिंचवडमधीलच पाहिजे आहेत. आता ह्याची अर्जाची अंतिम तारीख बघा 13/3/2026 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची इथं बघा नोट काय आहे ते बघा, अंतिम तारखेपूर्वी उपलब्ध सदनिकांसाठी पुरेसे अर्ज प्राप्त झाल्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. म्हणजे टोटल तिथं 92 सदनिका उपलब्ध आहे आणि 92 सदनिका झाल्याच्या नंतर म्हणजे 92 अर्ज आल्याच्या नंतर कुठलाही अर्ज स्वीकारला जाणार नाही, ठीक आहे. म्हणजे प्रवर्गानुसार, ठीक आहे, जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्यानुसार. म्हणजे समजा जनरल प्रवर्गामध्ये नॉन PH साठी 19 अर्ज आहेत. जर 19 अर्ज आले त्या प्रवर्गातून, त्याच्या पुढचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. मग तुम्हाला जर सदनिका हवीच असेल तर तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करणं आवश्यक आहे. जेवढ्या लवकर तुम्ही अर्ज करणार तेवढ्या लवकर तुम्हाला सदनिका मिळणार. इथं अर्ज केला म्हणजे तुम्हाला सदनिका मिळणार म्हणजे मिळणार, पण मुदतीच्या आधी किंवा सर्वात आधी करायचं आहे, ठीक आहे.
आजपासून ही अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे. सदर सदनिका वाटप नियमावलीमध्ये बदल करण्याचे अधिकार हे माननीय महानगरपालिका आयुक्त यांना राहतील. कार्यालयाचा पत्ता त्यांनी दिलेला आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला कुठं जायचं आहे तर उपायुक्त तथा सक्षम प्राधिकारी, झोपडपट्टी निर्मूलन पुनर्वसन कार्यालय, भाजी मंडईजवळ, चिंचवडगाव 411033 आणि ईमेल ID सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे. जे पोलीस चौकी आहे ना चाफेकर चौकात, तिथंच आहे हे ऑफिस. ठीक आहे. जर ज्यांना जे इच्छुक असतील या प्रकल्पामध्ये तर जावा डायरेक्ट, लवकरात लवकर तुम्ही ऑफिसमध्ये गेलं पाहिजे हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन. तसंच ह्या सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला सबसिडी मिळणार नाही आहे. परत ह्याच्यामध्ये प्लस पॉईंट असा आहे की या रेडी टू मूव्ह सदनिका आहेत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला पोझिशनसुद्धा लवकर मिळू शकतं. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर हीच महत्त्वपूर्ण माहिती होती. धन्यवाद.